मित्रांनो नमस्कार सर्वांना। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। महिला व बालविकास मंत्री माननीय आदिती तटकरेजी यांनी जी माहिती दिली आहे आणि जी माहिती वृत्तपत्रांमध्ये सध्या झळकत आहे की लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता अजून आलेला नाही, तर तो एकत्र मिळणार का, 3000 रुपये एकत्र मिळणार का किंवा मिळणार नाही का, किंवा कोण महिना अपात्र होणार आहे, तर या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओला बघत राहा। तुम्हाला तर माहीतच आहे की जुलै 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुकांनंतर जेव्हा लाडकी बहीण योजनेचा म्हणजे सुरुवात झाली होती, तेव्हा बऱ्याच जणांना अर्ज करता येत होते। त्यामध्ये बऱ्याच पहिल्या जुन्या अटी होत्या, त्याच्यानंतर नवीन अटी येत गेल्या, बऱ्याच अटी आत गेल्या, म्हणजे ट्रॅक्टरची अट त्याच्यातून कमी करण्यात आली। त्याच्यानंतर प्रत्येक घरातील 2 महिलांना, त्याच्यानंतर या गोष्टी वाढत गेल्या किंवा काही गोष्टी कमी होत गेल्या, तर या गोष्टी होतच आहेत। आणि तुम्ही आता इंटरनेटवर बघत आहेत की बऱ्याच चुकीची माहिती पसरत आहेत की 3000 रुपये एकत्र मिळणार आहे किंवा एकत्र मिळणार नाही। तर तुम्हाला पहिली गोष्ट सांगू इच्छितो, त्याबद्दल आतापर्यंत कुठेही 3000 एकत्र मिळणार आहे किंवा नाही याबद्दल कुठेही कोणता GR किंवा कोणाचंही कोणतंही वक्तव्य आलेलं नाही आहे। तर दुसरी गोष्ट की जे फेक चॅनल बनवतात की व्हिडिओ येणार आहे किंवा नाही, तर ही गोष्ट चुकीची आहे। त्याच्यानंतर दुसरी अपडेट अशी आहे की बऱ्याच महिला अपात्र ठरल्या आहेत, पण त्यांना एक महिला व बालविकास विभागाने एक शेवटची संधी दिली आहे की त्या महिला जर पात्र ठरणार असतील तर ते बऱ्यापैकी पंचायत समिती किंवा तिथे जे संदर्भात ऑफिस आहे तिथे जाऊन चौकशी करू शकता की तुम्ही सर्व योग्य आहेत, पण एखादी किंवा एखाद्या छोटी अटीमुळे जर तुम्ही मागं राहत असाल तर तुम्ही नक्की जाऊन तिथे विचारा। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ती घरी जाऊन व्हेरिफिकेशन करणार आहे। ज्यांचे अपात्र अर्ज ठरवले होते त्यांना जर पात्र ठरवायचं असेल तर ते व्हेरिफिकेशन देखील करणार आहे। त्याबाबत अजून ठोस GR कुठे आलेला नाही, पण सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे। त्याच्यानंतर तुम्ही अंगणवाडी सेविका यांना देखील जाऊन विचारू शकता जर काही माहिती आली असेल तर। आणि अजून सध्या तरी ऑगस्ट महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचा जी माहिती येणार आहे त्याबद्दल अजून ठोस माहिती आलेली नाही, पण सूत्रांकडून माहिती मिळत आहे की ऑगस्ट महिन्याचे जे पैसे आहेत ते लवकरच जमा होण्याची शक्यता आहे या हप्त्यामध्ये। तर तुम्ही वाट बघत राहा। अकाउंट आणि KYC अपडेट असू द्या, KYC अपडेट करणं गरजेचं आहे। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा।